नमस्कार मित्रांनो, पुणे रिंगरोड विरोधी कृती समितीच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून पुणे जिल्ह्यातील 5 गावे अखेर पुणे रिंगरोड मुक्त होणार आहे। आता ती कोणती 5 गावे असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, भोर तालुक्यातील कांजळे, केळवडे, कांबरे, खोपी, नायगाव ही गावे रिंगरोड प्रकल्पातून वगळली असून 7-12 उतार्यावरील रिंगरोड राखीव नोंद रद्द करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत। त्यामुळे रिंगरोड विरोधी कृती समितीच्या लढ्याला यश आले आहे। पुण्याच्या पश्चिम भागातील रिंगरोडसाठी भोर तालुक्यातील रांजे, कुसगाव, खोपी, कांजळे, केळवडे, कांबरे, नायगाव ही गावे बाधित होती। येथील जमिनींच्या 7-12 उतार्यावरील रिंगरोडची राखीव अशी नोंद रद्द करण्याची नोटीस नुकतीच निघाली आहे। या पार्श्वभूमीवर भोर येथे 5 गावांतील शेतकऱ्यांनी आमदार संग्राम थोपटे यांचा सत्कार केला। छत्रपती संभाजी नगर महामार्गाला पुणे रिंगरोडचा तुकडा जोडताना शिवरे गावातील बागायती जमिनींमधून केलेल्या आखणीलाही कृती समितीसह आमदारांनी विरोध केला आहे। ते क्षेत्र वाचवण्यासाठी बोगदा करण्याची व पुणे बंगळुरूच्या नव्या आखणीत भोर तालुक्यातील खोपी ते राजापूर पांडे या पट्ट्यातील 22 गावे बाधित होत असून ती देखील रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे व त्यासाठी पर्यायी मार्गसुद्धा दिला आहे। भोर तालुक्यातील खोपी, केळवडे, कांजळे, कांबरे व नायगाव या गावातील क्षेत्र रिंगरोड पश्चिम मधून वगळण्याचा निर्णय झाला असून या 5 गावांतील 7-12 उतार्यावरील रिंगरोडच्या इतर हक्कातील नोंदी रद्द करण्याचे आदेश संबंधित तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना दिले आहेत। आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर झाला, तरी 2 बोगदे न करता पिकाऊ जमिनीतून आखणी केल्याने रांजे, कुसगाव, रहाटवडे ही गावे खासगी कंपनीच्या बांधकाम खर्च वाचविण्याच्या धोरणामुळे वाचवू शकलो नसल्याची खंत आमदारांनी व्यक्त केली। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।